श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारचे काही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे खूप छान असे उपाय सांगणार आहे आणि एक दिवा तुम्हाला शुक्रवारपासून दररोज लावायचा आहे, त्याही बद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपण दिव्याबद्दल माहिती बघू. कुबेर दिवा तुम्हाला माहित असेल सगळ्यांना की कुबेर दिवा नावाचा एक दिवा मिळतो आणि तो दिवा तुम्हाला पाहिजे आहे. नसेलच, अगदीच नसेल, उपलब्ध नाही झाला तर साधा वापरला तरीही चालेल. तर तुम्हाला कुबेर दिवा एक घेऊन यायचा आहे. पितळी आणा, चांदीचा आणा, कोणताही आणा. कुबेर दिवा तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी जाऊन घेऊन यायचा आहे. स्वच्छ करायचा आहे. थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो तुम्हाला एकदम स्वच्छ पुसून चकचकीत करून देवापुढे शुक्रवारी संध्याकाळी बसायचे आहे. माता लक्ष्मीची सकाळीच अभिषेक, प्रत्येक शुक्रवारी पंचामृताने अभिषेक घालून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तिला गुलाबाचे, चंदनाचे, मोगराचे असे अत्तर लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिला कुंकवाचा ओला तिलक आणि अक्षता व्हायच्या आहेत. अशी झाली महालक्ष्मीची पूजा. तिला कमळाचे, गुलाबाचे, मोगऱ्याचे फूल किंवा मोगऱ्याचा गजरा, पिवळ्या चाफ्याचे फूल ज्याला सुवास असतो, सुगंध असतो, असे कोणतेही फूल माता लक्ष्मीला वाहून घ्यायचे आहे. असेल तर तिला लाल वस्त्र तुम्हाला घालायचे आहे. अशा प्रकारे सकाळी पूजा करून घ्यायची आहे. संध्याकाळी, संध्याकाळच्या वेळेत म्हणजे 6 ते 7:30 या वेळेत तुम्हाला कुबेर दिवा एक लावायचा आहे. कुबेर दिवा लावताना लक्षात घ्या, कुबेर दिव्याच्या खाली आधी अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावर तुम्हाला कुबेर दिवा ठेवायचा आहे. त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं नसेल तर कोणतंही घातलं तरीही चालेल, मात्र तिळाचं तेल हे देवासाठी उत्तम असतं आणि चांगल्या ऊर्जा घरामध्ये पसरवतं, म्हणून तिळाचं तेल हे सगळ्यात उत्तम मानलं जातं. त्यानंतर लोबान धूप किंवा गुलाब अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. मी तर नेहमी लोबान धूप लावते. आपल्याकडे त्या धूप सुद्धा विक्रीसाठी आणलेले आहेत. खूप उत्तम असे ते तुम्हाला संध्याकाळच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर द्या. आत्ता मी काही दाखवत नाही, आत्ता फक्त हा उपायांचाच व्हिडिओ आहे. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो लाल रंगाच्या कलाव्याची वात घालायची आहे. 2ची 1 करून, नसेल तर पांढऱ्या वाती 2च्या 1 करून घातल्यात तरीही चालेल. आणि तो जो दिवा आहे त्यामध्ये तुम्हाला 2 वेलदोडे घालायचे आहेत. 2 इलायची वेलदोडे, वेलची तुम्ही त्याला जे काही म्हणता, हिरव्या रंगाच्या 2 न सोलता साली सकट विलायची घालायच्या आहेत. उत्तर दिशेला त्या दिव्याच्या वाती आल्या पाहिजेत. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. उत्तर दिशेला तुम्हाला ह्याच्या वाती करायच्या आहेत. आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळा आणि श्री सूक्त 1 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा या तिन्हीचंही पठण करायचं आहे. या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या जितक्या काही असतील त्या संपूर्ण दूर होतील आणि तुमची आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होईल. आणि त्या दिवशीपासून दररोज किंवा किमान शुक्रवारी असा दिवा तुम्हाला लावायचाच आहे. कुबेर दिवा लावण्याला शुक्रवारला महत्त्व आहे, पण दररोज लावला तर जास्तच चांगला आहे. काही नाही, चमचाभर तेल, 2 वेलची आणि 2 वाती कलाव्याच्या किंवा साध्या घालून उत्तर दिशेलाच त्या दिव्याचं तोंड, म्हणजे ज्या पेटलेल्या वाती असतात, प्रज्वलित वाती असतात, त्या उत्तरेला झाल्या पाहिजेत. लक्ष्मी मातेजवळ नमस्कार करायचा आणि तिला सांगायचं की माझ्या घरी तू स्थायी वास कर, चुकलं माकलं माफ कर, तुझा मी व्यवस्थित वापर करेन, माजणार नाही, उठणार नाही आणि माझ्या घरी अलक्ष्मीनं कधी प्रवेश करू नये, लक्ष्मी माझ्या घरी कायमस्वरूपी राहू दे, अशी आपल्याला तिच्याजवळ प्रार्थना करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न, कष्ट करूनही पैसा येत नाही, टिकत नाही किंवा पैसा खूप बाहेर जातोय, अडकलाय, अशा लोकांना साठी तुम्हाला एक उपाय सांगते की शुक्रवारी उपवास करायचा. कुलदेवीचा म्हणून पण आणि माता लक्ष्मीचा म्हणून पण शुक्रवारी उपवास करायचा आणि माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र, जसं की श्रीम ब्रजी असेल, नुसता श्रीम असेल, ओम क्लीम कृष्णाय नमः असेल किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमः असेल, नुसतं ओम श्री महालक्ष्मी नमः असेल, जय माता लक्ष्मी असेल, असा माता लक्ष्मीचा तुम्हाला जो आवडेल तो किंवा कमलात्मक मंत्र असेल, जो मंत्र जमत असेल तो, जो सोपा वाटेल तो 108 वेळा किंवा 11 माळी, 11 माळी केलं तर उत्तमच, पण वेळेनुसार नाही जमलं तर किमान 1 माळ तरी
तुम्हाला लक्ष्मीच्या मंत्राचा तुपाचा दिवा किंवा हा जो दिवा लावलेलाच आहे समोर, हा दिवा लावून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम शुक्रवारपासून 16 वेळा जर तुम्ही सुरुवात केली, मार्गशीर्षाच्या गुरुवारच्या पुस्तकात मागे महालक्ष्मी अष्टकम आहे, नसेल तर फोनवर शोधा, गुगलला, यूट्यूबला सापडून जाईल. खूप छोटे आहे, एकदा म्हणायला 1 मिनिट लागतो, म्हणजे 16 वेळा म्हणायला 16 मिनिट तुम्हाला लागतील. जर दररोज 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलात तर तुमच्या आयुष्यात चमत्कारिकरित्या बदल होतील. म्हणजे तुम्हालाच कष्ट करायचे आहेत. चमत्कारिकरित्याचा अर्थ वर्ण कुठून पैसा येणार आहे का, तर नाही, कष्ट हे करणेच करणे आले. भाग्य आपल्याला आपले जर उघडायचे असेल तर कष्टाला कुठंही पर्याय नाहीये. कष्ट करूनच पैसा कमवायचा आहे. मात्र म्हणतो ना आपण, लक साथ देत नाही, खूप कष्ट करतो पैसा मिळत नाही, अशांसाठी हे उपाय आहेत. तर शुक्रवारपासून नियमितपणे 16 वेळा तुम्ही म्हणा. ज्यांना अगदीच 16 वेळा शक्य नाही त्यांनी 3 वेळा तरी किमान म्हणा. पण 16 वेळी ज्या घरात महालक्ष्मी अष्टकम म्हटले जाईल, महिनाभरातच तुम्ही मला सांगाल की ताई हो, आमची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत झालेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला धनधान्य काय जे असेल, पापातून मुक्ती, त्या श्लोकामध्ये, त्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे की धनधान्य तुम्हाला भरपूर मिळेल, पापातून तुमची मुक्ती होईल. नियमित पठण जो करतो त्याला धनधान्याची कमी किंवा अन्नधान्याची कमी कधीही जाणवत नाही. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून संध्याकाळच्या वेळेत खिरीचा नैवेद्य, कशाची खीर, तर आपला मखाणे जे असतात, कमळाच्या बियाचे मखाणे जे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध आहेत, ती खीर किंवा शेवयांची खीर करा. त्यामध्ये केशराची एक काडी घाला आणि छोटीशी केशराची काडी घाला आणि कुमारी, ज्या 8 वर्षाच्या आतल्या, 9 वर्षाच्या आतल्या ज्या कुमारिका असतात, अशा 5 कुमारिका बोलवा आणि त्या कन्यांची विधिवत पूजा करून हळदी कुंकू लावून, त्याचप्रमाणे त्यांचे पाय धुवून पायाला हळदी कुंकू लावून त्यांना तुम्ही 7 शुक्रवार किमान खीर खायला घाला. त्यांची पूजा करा. त्यांना एक टिकल्याचं पॉकेट किंवा काही, म्हणजे आपण बो देऊ शकतो, रबर देऊ शकतो, असं काही त्यांना देऊन तुम्ही त्यांचा मान राखा. त्यांना देवी स्वरूप माना, लक्ष्मी स्वरूप माना. कारण खरंच कुमारिकेचं रूप हे साक्षात लक्ष्मी असते. आपल्या घरातल्या मुलीला सुद्धा तुम्ही नमस्कार केलात तर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याचं पुण्य मिळतं. तर असे हे जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान जास्तीत जास्त करा. एखाद्याच्या गरीबाच्या घरी ज्यांना गरज आहे त्यांना दुधाची पिशवी, साखर, तांदूळ किंवा स्ट्रीट डॉग असतात त्यांना दूध खायला घाला, दूध प्यायला घाला. 5 तांदूळ कुणाला तरी दान करा. कुणी घेणारं नसेल, ताई आमच्या इथं कुणी घेत नाही, एखाद्या मंदिरात 1 किलोभर बासमती चांगले वासाचे तांदूळ ठेवून या. परिस्थिती असेल तर, तुमच्यातच कमी असेल आणि तुम्हाला द्या असं सांगणाऱ्यातली मी नाही. तुमची परिस्थिती असेल आणि तुम्हाला त्यात अजून बदल घडवायचा असेल तर साखर, तांदूळ, पांढरी मिठाई या दिवशी लक्ष्मी मंदिरात दान करा. लक्ष्मीला गजरा दान करा. लक्ष्मीला गुलाबाच्या अगरबत्त्या या दिवशी अर्पण करा. आणि कमळाचं फूल जर 108 शुक्रवार कुठंही तुम्हाला मिळत असेल आणि 108 शुक्रवार जर तुम्ही कमळाचं फूल लक्ष्मीला वाहिलं तर यासारखी सोन्याहून संधी तुम्हाला नाही. तर मी जे हे उपाय सांगितले ह्यातले सगळेच उपाय केले पाहिजेत असं नाही. ज्यांना जमतील त्यांनी सगळे करा, ज्यांना नाही जमतील त्यांनी किमान एक उपाय करा आणि महालक्ष्मीला प्रसन्न करून घ्या. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील कृपया लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः.